मग तिथे आपण पाहिलं तर मग जिथे दोन संघ झाले होते त्यांनी सारसोली संघ खेळण्यासाठी एकत्र आले, हे खूप महत्वाचं आहे की एक गाव एक संघ खेळणं खूप महत्वाचं आहे. परंतु इथे आज आपल्यासाठी हा संघ मॅच किती महत्वाचा आहे, कारण आपण आपल्या स्पर्धेमध्ये घेत आहे, म्हणजे आपल्यावरती आज आपल्या पाठीराख्याचा ग्रामस्थांचं खेळाडूचं खूप आपल्यावरती दबाव दडपण असणार. परंतु दबाव दडपण धुडकावून या स्पर्धेमध्ये आपला नक्कीच दडपण तर असतो. तो सातत्याने कोणतीही स्पर्धा गाववाल्यांची असू द्या, कारण बहुसंख्येने गाववाले जमा असतात, कारण गाववाल्यांचा कसा खेळ होतोय, कसे काय करतायत त्यांच्यावर त्यांचा बारीक लक्ष असतं. त्यामुळे नक्कीच चांगले खेळण्याचा प्रयत्न करू. 11च्या 11 जण आम्ही, जेवढे आमचे स्क्वॉड आहे 15चा, नक्कीच ते सुद्धा आम्हाला सपोर्ट करतील आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज तुमच्या या स्क्वॉडमधील मुख्य खेळाडू जास्त पाहिलं जाईल. नक्कीच मी असेल, किरण असेल, त्याच्यानंतर जास्तीचं लक्ष आमचं धीरज चालकेकडे असेल, आर्यन असेल, अमित असेल, मनीष असेल. बहुतेक 11च्या 11 चांगलेच खेळाडू आहेत, पण आमचे 5-6 खेळाडू आम्हाला बॅटिंगसाठी उपयोगी येतील, चेसिंगसाठी. तर समोरच्या संघाला कितपर्यंत रोखणार? कमीत कमी 30 धावा 25 धावांना रोखण्याचा प्रयत्न नक्की करू, कारण सकाळचा सत्र आहे, जेवढे कमी रन्स असतील तेवढेच आम्हाला एक ॲडव्हान्टेज राहील. ओके, धन्यवाद. इथे आपण योगेशकडे जाऊया. योगेश जर टॉस जिंकला असतात तर तुझा प्रथमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण. आता टॉस आपण हारलात, आपल्या बाजूने फलंदाजी आले, मग इथे यजमान सावसरे संघासोबत तुम्ही खेळताय. हा मॅच तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, कारण तुम्ही दोन संघ असताना एकत्र येऊन खेळा, तुम्ही खऱ्या अर्थाने खूप महत्वाची बाब आहे. मग इथे आपण कितपर्यंत आव्हानाचं आव्हान ठेवणार समोर? 45-50 धावांचं आव्हान ठेवू. आणि खऱ्या अर्थाने तुमचा मुख्य खेळाडू कोण असणार आहे आज? प्रमोद, दिनेश, अनिल. ओके, मग तुम्ही समोरच्या प्रतिस्पर्धी संघासमोर चे खेळाडू टार्गेट कोण असणार आहेत? धीरज. ओके, विश्वबेस्ट टॉस बॉक्स मधून निज होतोय, जिथे आपण टॉस जिंकला ते म्हणजेच यजमान श्री सोमनाथ सारसोली संघानं त्यांनी प्रथमतः निर्णय घेतलाय की आम्ही इथे क्षेत्ररक्षण करू आणि पाहुण्या संघाला अर्थात शिवमर्णा चांदगाव संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी पाचारण करू. पहा, दोन्ही कर्णधारांनी इथे आपलं मत मांडलंय की संकेतने सांगितलं की आम्ही 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, आणि इथे योगेशने सांगितलं की मी इथे कमीत कमी 40 ते 45 धावा क्रॉस करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजेच ही मॅच खऱ्या दोन्ही संघासाठी खूप महत्वाची आहे आणि चांगल्या दर्जाची मॅच होईल, यात कोणती शंका नाही. तर मात्र मॅचला होईल सुरुवात. तिथे मी विनंती करतोय, चला श्री सोमनाथ सारसोली संघ आपण मात्र आता लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, आणि शिवमर्णा चांदगाव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण या खेळाडू कक्षामध्ये यायचं आहे आणि आपली आघाडीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि विशेष करून सूचना आहे, जो संघ यातून जिंकेल तो खऱ्या अर्थाने ओपन संघासोबत खेळणार आहे. मग ओपन संघाशी खेळत असताना तुम्हाला 4 खेळाडू खेळण्याची इथे आयोजकांनी मुभा दिलेली आहे. मग तुम्ही 4 खेळाडू कोणते आणायचे ते तुम्ही ठरवायचं आहे. परंतु या मॅच ही आजच्या दिवसातील महत्वाचा मॅच दोन्ही संघासाठी. विश यू बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. मॅचला होईल सुरुवात, तिथपर्यंत कुठे जाऊ ना, ऐकत राहा, पाहत राहा. जाऊया डीजे कडे, ऐकूया सुमधुर गीत. धन्यवाद.
डीजे गणेश, डीजे शुभम. चला मी विनंती करतोय यजमान श्री सोमनाथ सावसुरी संघाला जो आपण टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतलात त्या निर्णयासाठी आपण सज्ज राहायचं आहे. आणि इथे आपण पाहिलं तर जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाज क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग सरसेनापती समीर कढव आणि त्यांची संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओके संकेत कढव या ठिकाणी आपण पाहतोय. तर आज स्कोरर म्हणून इथे आम्हाला लाभले तर प्रसादजी चितळकर आणि त्याचप्रमाणे नितीनजी तर इथे देणगी आम्हाला जमा झाली आर्थिक स्वरूपामध्ये नामदेव बाबू साळवी यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं आम्हाला इथे आर्थिक सहाय्य लाभलंय. सन्माननीय श्री नामदेव बाबू साळवी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 251 रुपयाचा धनादेश इथे आम्हाला या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. चला मॅचला सुरुवात करायची आहे. ऑफिशियल पंच तिथे आपण पाहणार तर सज्ज राहिलेत सरन्यायाधीश भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर मग अनिल आवलेगावकर सर आणि त्यांच्या सोबतीला हेमंतजी गोळे सरांना पाहतोय. सातत्याने बऱ्याचशा स्पर्धेमध्ये हे आपण पंच म्हणून पाहत असतो. मग सरन्यायाधीशाची भूमिका सातत्याने चांगल्या पद्धतीने निभावत असतात. अचूक निर्णय सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतात. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीसाठी आले. आज खऱ्या अर्थाने 2 दिवस संपूर्ण झाले. तिसरा दिवस अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. श्री सोमनाथ सारसोली चषक 2026 आमचे संपूर्ण टेक्निशियन टीम देखील इथे सज्ज राहिले. अगदीच पाहिलं तर मग आदर्श जाधव तदनंतर राहुल आणि सतीश जाधव यांची संपूर्ण टीम रोहन कांबळे आणि संपूर्ण रोहन तांबे आणि त्यांची संपूर्ण टीम. मग मास्टर कॅमेरा आपण मेन कॅमेरामॅन पाहिला तर मग तिथे विनीतला आपण पाहतोय. एक चांगली क्लिअरिटी आपल्याला या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला सर्व खेळाडू विनंती करतोय आता आपण मात्र आपला जी जागा आपापल्याने इथे निवड केली त्या जागेवरती आपण बसून घ्यायचं आहे. या व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आज मात्र या समालोचकामध्ये एक आणखीन एक मोठा आवाज आपल्याला ऐकायला सातत्याने महाराष्ट्रभर भ्रमंती करत असतात. अर्थात आपल्या सर्वांचे लाडकी समालोचक मग आकडेतज्ञ देखील त्यांना म्हटलं जातं. अर्थात आमचे सहकारी समालोचक ज्यांचा भारदस्त आवाज आणि एक चांगल्या दर्जाचा समालोचक सातत्याने प्रेक्षकांना हवं असं वाटणार म्हणजे जयजी भोसले सरांचा देखील आजच्या दिवसामध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळणार आहे. आघाडीचोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ही मॅच 3 षटकांची असणार. याच्यानंतर होणारा मॅच देखील आणि ही मॅच झाल्यानंतर लगेच सेमीफायनल 1चं मॅच देखील होणार आहे. मग ती पहिली सेमीफायनल आपण राजीव बिट्टू चणेरा विरुद्ध मरुवाई तळेकर या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती घडराला उद्धार करून तसेच अखंड महाराष्ट्राचे अरथ दैवत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय. ज्या खेळाडू ज्या मातीने मला ओळख दिली त्या क्रिकेट खेळाला आणि त्या मातीला नतमस्तक होऊन मी प्रदीप भोईर माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी रंगला रोहा तालुक्यातील सारसोली गावाचा मानाचा अभिमानाचा स्वाभिमानाचा चषक 2026चा हा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. अगदीच पाहिलं तर मग तिथे 35व्या वर्षामध्ये पदार्पण. आज 35वं वर्ष देखील आजच्या दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतो. अगदीच तिथे आपण पाहिले तर मग जयजी भोसले सर आणि हर्षलजी मुंडे सर त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील मी या ठिकाणी शाब्दिक सुप्रानं हार्दिक असं स्वागत करतोय. लेट्स प्ले सामन्याला होते सुरुवात. गोलची ट्रॅकवर पहिला गोलंदाज आपण पाहिला तर मग सारसोली एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा शुभम बेने ज्याच्या गोलंदाजीची अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली धार सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते. पहिला चेंडू ऑन द स्ट्राईकला फलंदाज प्रमोद आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळत असताना तिथे मात्र धावेचा श्री गणेश झालाय.
एक धाव कंप्लीट केली जाते. 3 षटकांची ही मॅच आहे. दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा मॅच आहे, कारण या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर मात्र विशेष करून ही स्पर्धा खेळण्यासाठी मग शिव मराठा चांदगाव संघ एकत्र आलाय. 2 संघ मात्र एक संघ एकत्रित केलाय. एकच बळ आणि मिळतो पळ. तुम्ही नक्कीच एकत्र राहा, तुम्हाला मोठं पळ मिळेल, कारण सारसोली ग्रामस्थांनी 35 वर्षामध्ये आपल्याला ते सिद्ध करून दाखवलंय. शुभम बेणे राईट नंबरवर इथे हे षटक क्रमांक पहिलं मार्गाचे असताना पॉवर प्लेचं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. जिथे आहे गणेश पवार, त्याच्या हातून चेंडू नाही सुटणार. इथे फलंदाज धक्का क्रमांक पहिला आरंभ. डीजे इथे आपण जर पाहिलं तर महत्वाचा गडी बाद झालाय. मग फलंदाज दिनेश हा मात्र बाद झालाय. कालच्या दिवसामध्ये दिनेशने चांगली कामगिरी केली होती. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील ज्या खेळाडूने पटकावला होता आपल्या खेळाच्या जोरावरती. धक्का पहिला मिळाला आहे, परंतु सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मग तिथे योगेशला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने योगेशने टॉस सोडून त्याला विचारल्यानंतर आपण सांगितलं किती धावांचे मजल असणार. 40 ते 45 धावांचा अंदाज त्यांनी ते बांधलं गेले, टार्गेट मनामध्ये बांधलं गेले. मात्र या धावा पूर्ण होणार पाहायला मिळतील का, की आपण पाहिलं संकेतने तिथे संकेत दिले की आम्ही 30 धावांपर्यंत या प्रतिस्पर्धी संघाला रोखणार. आणि दोन्ही संघाच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि एकमेकाला हे प्लेयर एकमेकाच्या परिचयाचे आहेत. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न राहिला होता, जिथे थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल किरण आहे. इथे धाव थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. 1 बाद 3 अशी धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतोय. ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल की चांदगाव संघासाठी, जिथे फलंदाज बाद झाल्यानंतर देखील फलंदाज योगेश तिसऱ्या क्रमांकासाठी आल्यानंतर तिथे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. अगदी शांतपणे खेळ करण्याचा प्रयत्न राहिलाय. इथे 3 षटकांची लढत आहे, म्हणजेच कमीत कमी 35 धावा तरी इथे तुम्हाला बनवणं गरजेचं असणार आहे. एक आपण अंदाज बांधू शकतोय. शुभम बेणे पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर सज्ज राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने इथे थोडीशी उसळी घेतली आणि आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या थोडासा चेंडू बाहेर निघाला. परंतु तिथे कर्णधार संकेतला आपण पाहतोय कोणतीही चुकी केली, व्यवस्थितरित्या चेंडूला हतललं गेलं. डॉट चेंडूची सांगता राहिले. षटक क्रमांक मार्गच ते पहिलं आहे, जिथे 1 बाद धावसंख्या पाहिली तर 3 पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. शुभम बेणे पुन्हा एकदा गोलच्या ट्रॅकवर सज्ज राहिलाय. एक आक्रमकतेचा असा गोलंदाज पाहायला मिळतोय. वेग पाहायला मिळाला. इथे चेंडू आणि बॅटचा जास्त संपर्क नाही, परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये इथे अंतर कापलं गेलंय. चेंडू सीमा फार येतोय. संघर्ष करणारा हा चौकार. त्यांचं नेहमीच या स्पर्धेवरती एक चांगलं सहकार्य लाभलेलं आम्हाला सातत्याने पाहायला मिळालंय. तदनंतर पाहिलं तर मग सन्मान्य यशवंतजी चाळके यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं आर्थिक सहाय्य. इथे पहा अगदी फुलना फुलाची पाकळी या स्पर्धेत जाताना येतोय. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य हेच आहे की प्रत्येकाची इच्छा असते की या स्पर्धेमध्ये मला थोडं ना थोडं सहकार्य करायचं आहे आणि सातत्याने हे या स्पर्धे माध्यमातून पाहायला मिळतोय, जिथे जवळजवळ 100हून जास्त देणगी दाते पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली तर षटक क्रमांक 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू हवेत, जिथे आहे क्षेत्ररक्षक तिथे पकडलाय झेल. आणखीन एक धक्का क्रमांक मिळतोय. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर.
देणगीचा हा योग इथे चालूच राहिलाय. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. गजानन लक्ष्मण चितळकर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 501 रुपयाचं आम्हाला इथे आर्थिक सहाय्य लाभलं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. परंतु या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर शुभम बेनेने प्रभावित केलंय. मग तिथे आपण पाहिलं तर मग 2 फलंदाज बाद केलं, दिनेश आशल आणि योगेश हे महत्वाचे फलंदाज बाद राहिलेत. तर इथे धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 7 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. एक अंदाज बांधला होता आपण पाहिलं तर कर्णधार संकेतने की 30 धावापर्यंत आपण रोखूया. मात्र पहिलं षटक चांगलं राहिलंय, ज्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज राहिलाय गोलंदाज आर्यन बोरकर. आर्यन बोरकरला आपण इथे पाहतोय, त्याची देखील गोलंदाजीची आपण जर ऍक्शन पाहिली तर पहा एक चांगल्या दर्जाची ऍक्शन पाहायला मिळतोय. आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या दाटण्याची टाकण्याची किमया या गोलंदाजाकडे राहिले. क्षेत्ररक्षक आपण बदल पाहिला तर मग ऑफ क्षेत्रामध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, बॅकफुटला सरसून इथे मिड ऑन क्षेत्रामध्ये फटका खेळला जातोय. सिंगल नो कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, धाडस केला होता, परंतु इथे आपण पाहिलं तर महत्वाचा गडी बाद झालाय. प्रमोदला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. हवा पूर्ण करत असताना मात्र एक चांगला थ्रो पाहायला मिळाला, जिथे आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तेवढंच कौतुक करावं लागेल यष्टीरक्षकाचं जो संकेतचं की इथे तो चेंडू अडवला गेला व्यवस्थितरित्या आणि स्टंपला देखील तिथे चांगली फेकी गेली आणि प्रमोद पाटीलला तिथे मात्र धावचीच्या स्वरूपात बाद केलं. धावसंख्या इथे 8 धावसंख्या पाहायला मिळतोय, ज्या 2 संघामध्ये ही गाठ पाहायला मिळतोय. ही गाठ खूप मोठी आहे. ही गाठ खऱ्या अर्थाने कोणता संघ सोडेल, कारण हा मॅच 33,000चा मॅच कमीत कमी आहे. 33,333 रुपयाचा. जो सामना जिंकेल तो कमीत कमी आपण पाहिलं तर तृतीय किंवा चतुर्थ क्रमांकापर्यंत पोहोचू शकतोय. आर्यन बोरकर पुन्हा एकदा कोणी ट्रॅकवर सज्ज राहिला. ऑन द स्ट्राईकला जर फलंदाज पाहिलं प्रज्योत आलाय 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन बोरकरचं इथे कौतुकच करावं लागेल. काय चेंडू हाताळला जातोय पहा. एक चांगली ऍक्शन गोलंदाजी करत असताना एक चांगला रिदम त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगला रनअप घेत असताना आणि आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवतोय आर्यन बोरकर. मग आपले पप्पा देखील एक चांगले उत्कृष्ट गोलंदाज होते सारसोली संघाचे आणि त्यांचाच वारसा इथे जपत असताना आर्यन बोरकरला आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे, जिथे नीटचा असताना चेंडू पडतोय. वेकन खाली क्षेत्र होतं. सिंगल द कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला. 2 धावा तर इथे कंप्लीट केल्या जातात. आज सारसोलीकर मात्र थांबायचं नाव घेत नाही. जिथे संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न राहिलाय. कोणताही दबाव त्यांच्यावरती आतापर्यंत पाहायला मिळत नाही की पाहुण्या संघावरती त्यांचा सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. जे प्लॅनिंगने खेळ करतायत आणि रणनीती देखील चांगले राहिले. आतापर्यंत पाहिलं तर मात्र इथे धावा मिळाल्या 2. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे 3 फलंदाज मात्र डगआउट मध्ये परतले आहेत. पुढचा मॅच असणार आहे सेमीफायनल पहिली मरोई तळेकर यांच्या विरोधामध्ये राजू बेटू चणेरा. काय गोलंदाजा थाट पहा. ज्याप्रमाणे खंडाळ्याचा घाट तसाच या गोलंदाजाला इथे थाट. गोलंदाज खरं इथे भाव खावडत जातोय. काय गोलंदाजी चालले पहा. ज्या पहिल्या षटकामध्ये जिथे 7 धावा खर्च केल्या होत्या त्याच धावा आणखीन कमी करण्याचा प्रयत्न गोलंदाज आर्यन बोरकरचा राहिलाय. इथे ज्यांच्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेत विले पार्ले बॉईज जो ज्यांचा एक ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून सन्माननीय
अजित बेरे देखील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो या आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन असतं नसतं व्हायचं आहे. अजित मेने यांना विनंती साहेबांना प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये येऊन असतं नसतं व्हायचं आहे. आर्यन बोरकरचा हा पुढचा बॉल मोठा वर्गा खेळण्याचा प्रयत्न राहिला. शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे पकडलाय फेल. आणखीन एक फलंदाज ठरला इथे फेल. तर इथे मात्र धक्क्यावरती धक्के हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले. मग पहिल्या दिवसामध्ये आपण उस्मान भोरेची हॅट्रिक पाहिली. दुसऱ्या दिवसामध्ये शिवमला चांदगावच्या प्रोजेक्टची हॅट्रिक पाहिली. आज यजमान संघाच्या गोलंदाजाकडे हॅट्रिक पाहायला मिळेल का, जिथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आर्यन बोरकर. एक चांगलं इथे एक मुख्य गोलंदाज ज्याकडे पाहिलं जातं सरसोली संघाचा. पुढचा बॉल शेवटचा चेंडू असणार आहे या दुसऱ्या षटकातील. इथे शिवमाडा चांदगाव संघाला थांबवलं गेलं धावांपासून. हो हो क्या बात आहे. अफलातून सुरुवात केली. ब्रिलियंट लाजवाब अशी गोलंदाजी. आर्यन बोरकरची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळून जाऊ द्या मित्रांनो. डॉट चेंडू नंतर दुहेरी आणि 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना तिथे धावचित केलं, सॉरी बाद केलं गेलं. मग शेवटच्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला पकडलं गेलं, जिथे धक्क्यावरती धक्के मात्र पाहायला लागते. इथे असं देखील समीकरण झालंय की की विकट्यांवरती विकेट यायला लागल्यात. मग कुठे असं तरी देवाला नारळ फोडायचं राहिलं की काय हा प्रश्न निर्माण राहिलाय. परंतु क्रिकेटमध्ये असे चढ उतार सातत्याने आपण पाहिलेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे 6 चेंडूमध्ये देखील मोठी धावसंख्या येऊ शकते. ती फक्त करण्याची तुमच्याकडे क्षमता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. जर आत्मविश्वास तुम्हाला इथे मात्र प्राप्त करावा लागेल, मग तिथे तुम्हाला घाम घालावा लागेल, तिथे मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, तर मात्र तुम्हाला इथे यश मिळेल यात कोणती शंका नाही. षटक क्रमांक 3ला सुरू होत असताना रोहन पवार गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. मग एखादा कटर चेंडू त्याचा पाहायला मिळतो, गुगली चेंडू पाहायला मिळतोय. यासाठी जडला जातो या खेळाडूला आणि बरेच वर्ष आज संघासाठी चांगला खेळ करतोय. मग खेळपट्टी बनवण्यापासून अगदी मैदानाची डागडुजी करण्यापासून नेहमी त्याचं चांगलं काम राहिलंय रोहन पवारचं. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ इथे चेंडू चांगला राहिलाय. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा बाहेर निघाला गेला, जिथे यष्टिरक्षक आहेत एक चोख काम बजावत आहेत. हाच खऱ्या अर्थाने कर्णधाराची भूमिकाच्या आणि खऱ्या अर्थाने यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षणामधील केंद्रबिंदू म्हणून देखील मानला जातं यष्टिरक्षकाकडे. इथे पहिला चेंडू मात्र डॉट आला. धावसंख्येवरती गाडी थांबली गेले शिवमराठा चांदगाव संघाची 10 या धावसंख्येवरती. मोठा बर्गा खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे चेंडूने उंची देखील तेवढीच गाठली आहे आणि लांबी देखील तेवढीच गाठली आहे. गिरीश जैन पॅव्हिलियनच्या अगदीच उंचावणी चेंडू सीमा फार षटकार. डॉट आला तर एक संघाची गरज आहे, असे फटके घेणं गरजेचं आहे. इथे 2 ते 3 फटके मोठे मारणं गरजेचं आहे, तर तुमचं एक चांगला टार्गेट होऊ शकतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. ओहो सो ब्युटिफुल, सो आलिगेट, जस्ट लुकिंग लाईक. काय फटका खेळलाय फलंदाजानं, ताकदीचा वापर केला गेला तिथे.
वरती पाहायला मिळत आहेत. 22 धावसंख्या धावपळकामध्ये पाहायला मिळते. अजूनही या षटकातील 3 चेंडू बाकी राहिलेत. मात्र जसे 2 मोठे फटके आल्यानंतर एकत्र आले, चर्चा चालू झाली, टीम मिटिंग चालू झाली की या फलंदाजाला कशा पद्धतीने थांबवायचं. जे आपल्या प्रमुख 2 गोलंदाजांनी त्या फलंदाजांच्या अर्धी नांगे मोडली होती, म्हणजे कणा देखील मोडला होता. म्हणजेच 6 फलंदाज बाद झालेत, मैदानाच्या बाहेर डगआउटला परतले गेले. परंतु इथे जो फलंदाज आपण पाहिला अनिल आहे, अनिलने मात्र इथे इरादे स्पष्ट केलेत की मी माझ्या संघाला इथे सावरणार आहे. म्हणजेच आतापर्यंत 22 धावा धावाचे पाहायला मिळत आहेत. एक प्लॅनिंग दुसरी पाहायला मिळते की ए प्लॅन मध्ये थोडंसं अपयश आलं, बी प्लॅनिंग करूया. मग इथे इष्टरक्षकामध्ये बदल केलं गेलं. मग किरण बेनारेला तिथे आपण पाहिलं तर मग एसटीच्या पाठीमागे पाहायला मिळतोय. मग आता इथे संकेतला पाहिलं तर मग तो डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 22 धावा धाबावरती फलंदाज मात्र बाद झाले. शिवप्राडा चंदगाव संघाचे 6 फलंदाज बाद झालेत. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे क्षेत्ररक्षक आहे गणेश पवार. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे रिस्क घेतली होती परंतु फिक्स झालाय फलंदाज, कारण सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आपल्या पोहोचलाय. शर्तीचे प्रयत्न चालू होते. चित्याच्या चपळे हरण्याच्या वेदाप्रमाणे इथे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 24 धावा धावपळकडे पाहायला मिळतात. धावा आता मात्र यायला लागल्यात. सुरुवातीला इथे धावा येत नव्हत्या, मात्र अनिल जेव्हा स्ट्राईकला आला ना, अनिलच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळ करतोय. रोहन एक प्रमुख गोलंदाज डेथवर स्पेशल म्हणजे पाहिलं जातं, मग त्याच्यावरती हल्ले चढवायला इथे सुरुवात झाली. पुढचा बॉल. हो इथे पहा कमबॅक केलाय. अगदीच चेंडूला वळवलं गेलं. चेंडूचा टप्पा पडला. चेंडूने इथे पाहिल्यानंतर अनपेक्षित प्रमाणे थोडीशी उचली देखील घेतली आणि चेंडू बाहेर देखील कट झाला. आणि याच पुढचं मॅच असणार आहे. मी विनंती करतोय मरुवाई तळेकार संघाचा कर्णधार आणि राजू बेट्टू इलेव्हन संघाचा कर्णधार सौरभ विचारे आपण टॉससाठी यायचा आहे. पुढचा बॉल इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. गोलंदाज रोहनचा सिंगल तर धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपामध्ये इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. पूर्वार्ध मात्र इथे संपला. पूर्वार्धामध्ये आपण धावसंख्या जर पाहिली तर बळखावरती 25 धावा, म्हणजे एक चांगली सुरुवात म्हणायला लागेल. आणि खऱ्या अर्थाने संकेतने एक टार्गेट बांधलं होतं की 30 धावापर्यंत थांबूया, 25 धावा राहील. परंतु नाण्याची एक बाजू आपण पाहिलीत, नाण्याची अजून दुसरी बाजू आपल्याला पाहायची आहे. काय घडणार काय बिघडणार हे ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन मध्ये घेऊन जातो तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा आवाज. तर कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल होईल. तुम्हा आम्हा सर्वांना ज्या आवाजाने वेळ लावलंय, अर्थात सर्वांचा आवडीचा समालोचक, मग रोहा तालुका सणेरा विभागामध्ये प्रामुख्याने त्यांचं आग्रह आणि समालोचक क्षेत्रामध्ये नाव घेतलं जातं. जयश्री बोटले सरांचा उपवास आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मात्र मी विनंती करतो, चला पहिली सेमीफायनल राजू बेट्टू इलेव्हन संघाचा कर्णधार सौरभ विचारे आणि मरुआई तळेकर संघाचा कर्णधार विजय घाणेकर. चला आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.
विनंती करतोय मरुवाई तळेकर संघाचा कर्णधार सर आपण टॉससाठी यायचा आहे. त्याचप्रमाणे राजू बिट्टू इलेव्हन संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचा आहे. तर मी विनंती करतोय सारसोली गावचे लेजेंडरी क्रिकेटर सन्माननीय गजाननजी चितळकर साहेब यांच्या शुभ असं टॉस केला जातोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ओपन फॉर्मॅट जर कोणी आणला असेल तर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सन्माननीय गजाननजी चितळकर साहेबांनी धन्यवाद साहेब या ठिकाणी आलात आपण वेळात वेळ काढून. मी विनंती करतोय चला सदा आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. सौरभ विचारे चला आपण टॉससाठी यायचं आहे. भरपूर उशीर होत चाललाय. एक लेजेंडरी क्रिकेटर खऱ्या अर्थाने या सारसोली गावामध्ये ओपनचं फॉर्मॅट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि मुंबईवरून इथे खास करून प्लेअर आणण्याचं पहिलं काम मात्र गजानन चितळकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि ते इथे उपस्थित देखील राहिले. त्यांच्या शुभ असं टॉस केला जातोय. पहिली सेमीफायनलचा हा मॅच आहे. मग एका बाजूला आपण पाहिलं तर मग राजू बिट्टू इलेव्हन चणेरा आणि मरुआई तळेकर यांच्यामध्ये ही टॉस जातोय. तर मी विनंती करतोय सन्माननीय गजाननजी चितळकर साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टॉस केला जातो. इथे चषकाचा कॉल होता आणि क्लब आलाय. प्रथम आपला निर्णय काय असणार आहे. क्षेत्ररक्षण करणार. समोरचा संघ आपण पाहिला तर सौरभ आहे. मग RTPLचा आपण पाहिलं तर मग मिस्टर RTPL देखील त्याला म्हटलं जातं. त्याच्याबद्दलचं तुमचं प्लॅनिंग काय असणार आहे. आमचं काय प्लॅनिंग असणार. ओके साधारण बोलतो कमी पडून त्याची गोलंदाजी अचूकता नेहमीच पाहायला मिळतोय. तर इथे सौरभ आज ही मॅच खूप महत्वाचा आहे. स्पर्धेबद्दल आणि या आयोजकांबद्दल काय म्हणशील. स्पर्धा मागच्या वेळी पण पहिल्या दिवशी पण बोललो आता पण ते तर इथे 3 षटकांची मॅच असणार आहे. बॉल नवीन असणार आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येते तिथे टॉस जिंकले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मरुआई तळेकर संघानं त्याने निर्णय घेतला. प्रथमतः बॉल फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. परंतु आमंत्रण दिले त्यामध्ये राजू बिट्टू चणेरे या संघाला. जिथे कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल तुम्हा आम्हा सर्वांना ज्या आवाजाने वेळ लावलाय अर्थात आमचे सहकारी समालोचक आणि आमचे प्रेरणास्थान JG भोसले सरांचा आवाज आपल्या समोर मात्र इथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धाकडे आपण वळतोय आणि जिथे 26 धावसंख्येचा पाठलाग. खोलातला बॉल होता हलक्या हाताने खेळला. ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. श्री सोमनाथ क्रिकेट मंडळ क्रिकेट संघ सारसोळी आणि ग्रामस्थ मंडळ तथा मुंबई मंडळ सारसोळी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली जिथे सारसोळी चषक 2026 आपण पाहतोय. 35वा पर्व या स्पर्धेचं सोन्याच्या माणसाने आयोजित केलेली सोन्याची स्पर्धा म्हणून ही स्पर्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं. भारतजी पवार साहेब यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. धावलकावरती धावा जिथे पहिल्या बॉलवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळाली आहे. एक चेंडू एक धाव. सभीचा पाठलाग इनसाइड आउट डीप बॅकचा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तिथे येतोय चौकार. साळवीच्या बॅटमधून इनसाइड आउट एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. डीजे शुभम एक चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. चौकार येतोय. 26 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. क्वालिफायरची मॅच आहे. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सोन्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे गेली अनेक वर्ष सातत्याने पाहिलं गेलं आणि या मानाच्या करंडकामध्ये आपण आहोत. चौकार आलाय संकेत साळवीच्या बॅटमधून. पुन्हा रिव्हर्स स्वीप. क्रिकेटचा अद्भुत आविष्कार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा चौकार. पाहायला मिळालाय. 3 बॉल 9 धावा धावलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. संकेत चांगली बॅटिंग करतोय. संकेत साळवी या आपण पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. आदरणीय भारतजी पवार साहेब आपल्याला विनंती असेल साहेब या आपलं हार्दिक स्वागत आहे. आज रोह्यावरून खास केतन पवार यांना देखील तुम्ही पाहता त्यांचंही आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. परंतु तळेकर टीम नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे
आता प्रश्न हा उद्भवतो ना की सतीश जाधव यांचा नंबर कितवा लागणार या संघामध्ये. तर रेखार गाव मात्र खेळत असताना पाहायला मिळणार आहे. 9 धावा फलकावरती आल्यात. बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. 26 पाठलाग. यावेळेला वेगाने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर राहिला, खाली राहिलाय बॉल. उसळी जास्तीची प्राप्त झाली नाही. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. हाच बॉल हाताळायचा आहे. प्रेम गोलंदाजी मार्कवरती ज्याला आपण पाहतोय. टप्पा चांगला होता, अचूकता चांगली पाहायला मिळाली. वेगाने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिल्या 5 मध्ये एकंदरीत आपण पाहिलं ना तर धावफलकावरती 9 आलेले आहेत. हाफ ट्रॅकर होता, यावेळेला कबसला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला होता. एकंदरीत धावफलकावरती बनल्यात त्या 10-26 करायचा आहे. पाठलाग येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 16ची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. तारखेला सुरू झालेली ही स्पर्धा आज 19 तारीख, आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. या स्पर्धेचा खरं तर एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सारसोळीकरांचा अभिमान, सोन्याची स्पर्धा. अल्पावधीमध्ये ही स्पर्धा लोकप्रिय झाली. याचं कारण आहे या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी चेन आणि अंतिम सामना दिला जाणारा सामनावीराचा जी काय अंगठी आहे, यामुळे सर्वाधिक लोकप्रिय ही स्पर्धा होत असताना पाहायला मिळाली आहे. पुढचा सामना तिथे मात्र तळेकर संघ 2 हात करत असताना सेमीफायनलच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 10 धावा फलकावरती आल्या. सुरुवात दमदार, शानदार, वजनदार आणि दर्जेदार झाली आहे. 16ची गरज. 12 चेंडूचा खेळ शेष. 12 बॉल आणि 16 धावा. स्ट्राईक एंडला संकेत साळवी 2 चौकार त्याने ठोकलेत. इम्प्रोवायझिंग सुख चांगले खेळतोय आणि आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना तो पाहायला मिळालाय. 12 चेंडू 16ची गरज. यावेळेला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आउटफील्ड पास. रणनीती 4. आला खणखणीत दणदणीत चौकार. थांबायचं नाही, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. आदरणीय राजूजी जुजम साहेब, रोख रक्कम गतवर्षी 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जो आपल्याला लाभला होता त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. राजूजी जुजम साहेब ठाणे, ज्यांचं आगमन झालं, आपले हार्दिक स्वागत. अनिलजी आवळेगावकर सर यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील पहिले अंपायर आहेत ज्यांनी स्वतःचा जो बुक लॉन्च केलेला आहे. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज घेतली आहे, पाठीमागे चाललाय बॉल. शॉट फाईन लेगला 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती 21 बांधल्या. 5ची गरज. अनिलजी आवळेगावकर सरांबद्दल मी चर्चा करत होतो. खरं तर घाटकोपरला बिलॉंग करणारे गेले अनेक वर्ष सातत्याने क्रिकेटची नितांत सेवा करणारे, ज्यांनी स्वतःचा टेनिस क्रिकेटचा रूल बुक लॉन्च केलेला पाहायला मिळाला. यावेळेला समोर केला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. दुसरे अंपायर या मैदानावरती सातत्याने गेले अनेक वर्ष ज्या हेमंत कोळी सरांना आपण पाहतोय. 6 चेंडू 6 षटकार लगावण्याची किमया ज्या बहादराने केली तेच अर्थात माहुल गावचे सुपुत्र. या बेसा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. सिंगल इथूनही येते. धावफलकावरती धावा एकंदरीत बनल्या त्या 23. केवळ 3ची गरज. औपचारिकता बाकी आहे.
तितकासा आपण म्हणतो ना की कठीण परिश्रमाला करावे लागतील आणि ती क्षमता दाखवावी लागेल, परंतु गोलंदाजांनी कुठेही त्या दर्जाचं परफॉर्मन्स केलं नाही आणि त्या कारणास्तव फलंदाज सरस राहिलेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवते. क्वालिफायची मॅच आहे, सुपर 4 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत आहे. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला, सिंगल निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येणार का? सेकंड रन देखील इथून कंप्लीट होईल. 2 आल्या, सामना बरोबरीत आलाय. किरण आणि त्याच वेळेला संकेत 1 शॉट. चला अजूनही वाट पाहावी लागेल विजयाची. 2 धावसंख्येची गरज आहे. 2 धावचा धावा जिथे येत असताना पाहायला मिळाला. फलकामध्ये 24 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 2ची गरज. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊ. मी लक्ष वेधन चांडगाव. चला आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. येणारे चेंडूर शेष राहिले 6 मध्ये 2ची गरज. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 6 बॉल 1 धाव डिफेंड होताना फारशी जवळून पाहिली गेली आहे. कारण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती मला रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कडाव शिवशक्ती कडाव टीमने 1 धाव डिफेंड केली होती मयूर पिसेकर यांच्या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये हा विक्रम नोंदवला गेला होता बदलापूरच्या स्पर्धेमध्ये. आज पुन्हा एकदा तो विक्रम नोंदवला जाणार का? 6 चेंडू आणि विजयासाठी 2ची गरज आहे. गोलंदाजी मार्कमध्ये प्रज्योत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 2 धावा डिफेंड करायचे आहेत, परंतु रिव्हर्सचा बादशाह संकेत साळवी स्ट्रायकर हिंडलाय. त्याने चांगले स्ट्रोक केलेत. आपला आत्मविश्वास दुगिनीत केलाय त्याने. चांगल्या दर्जाची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एकंदरीत नॉट आउट बॅटिंग करतोय. त्याच्या माध्यमातून 21 धावा आल्यात. 8 बॉलमध्ये 21 धावा. 8 चेंडू आणि 21ची गरज आहे. संकेत पाण्याची आवश्यकता असेल तर सांगा, पाणी मिळेल. 6 बॉल आणि 2ची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा रिवर्स वेस्ट साइड जास्तीची आहे. नो बॉल. सामना बरोबरीत. केवळ 1 धाव संख्येची गरज राहिली आहे. फ्री हिटचा बॉल वेस्ट साइड जास्तीची पाहायला मिळाली. चिंता आता विजयाची नाही, चिंता आता मात्र केवळ एक खेळाडूला जी काही कुठे ना कुठेतरी दुखापत झाली की काय किंवा त्रास जास्तीचा जाणवतो याची होते. सिंगलची गरज. फटका आकर्षक आहे. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पट्टीवरती सेलिब्रेशन नको. आपण स्वतः आयोजक आहात याची जाणीव घ्या, काळजी ठेवा. कारण आजचा संपूर्ण दिवस बाकी आहे आणि खुल्या गटाचे खेळाडू खेळणार आहेत. खेळपट्टीवरती कोणताही सेलिब्रेशन नको. सामना संपला. हा ऍक्शन रिप्ले शेवटच्या बॉलवरती येणारा षटकार जो मात्र पाहायला मिळाला होता. चला सामना संपला. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मला वाटतं 1 साइड हिरो अर्थात आर्यनला आपण देऊया, ज्याने मात्र विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली. आर्यन बोरकर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. चला सामना संपला. आर्यन बोरकरला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करत आहोत. आर्यन बोरकर या प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला वितरित करण्यात येईल. या मानाच्या स्पर्धेमध्ये संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला पाहायला मिळालाय. महत्वाची मॅच. चला तेजस काटकरला पुन्हा एकदा